गरमागरम चमचमीत अशी ही स्ट्रीट स्टाईल कच्ची दाबेली जर घरच्या घरी बनवायला मिळली तर वाव, मज्जाच येऊन जाईल. बघताच क्षणी तोंडात पाणी येतं, एवढी ही भारी दिसते. मसाला खूप छान लागतो आणि हिला बघतानाच आहे ना माउथ वॉटरिंग आहे. जसं हे मसाला तुम्ही पाहू शकता, अगदी ना चटपटीत झालेला असतो. खट्टा मिठा जो फ्लेवर असतो ना, जो ढाब्यावरती मिळतो, सेम तसंच ही दाबेली लागते. चला, सगळ्यात अगोदर तेलामध्ये जिरं पावडर, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. छान मस्त परतून घ्या. त्यामध्ये बॉईल केलेले 3-4 बटाटे मस्त चुरून घाला. छान बटाटे मिक्स झाले बटाट्यामध्ये मसाला, की त्यामध्ये दाबेलीचा मसाला घाला 2 टेबलस्पून एवढा आणि चिंच गुळाची चटणी घालून 1 कप पाणी घालून मस्त असं सगळं मिश्रण आहे ना छान मिक्स करून घ्या. सगळं मस्त असं मिक्स करून घ्या आणि कमीत कमी 2 ते 3 मिनटं आहे ना आपला जो हा बटाट्याचा मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनटानंतर हे तयार आहे. एका प्लेटमध्ये छान काढून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं सर्व आणि पसरवल्यानंतर आहे ना यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक चिरलेला कांदा, मी तर डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर आणि थोडं शेंगदाणे मसाल्यामध्ये म्हणजेच तिखट चटणीमध्ये फ्राय केलेले होते ते घेतलेले आहे. थोडं इथं किसलेलं खोबरं आणि आपली जी पिवळी शेव आहे ना ती घातलेली आहे. मस्त असा हा मसाला किती छान दिसतोय. तयार आहे आपला हा दाबेलीचा मसाला. आता पावाला छान कट करून घेऊ. इथं मी दाबेली बन घेतलेले आहे, म्हणजे दाबेलीचे पाव घेतलेले आहे. त्यांना छान कट करून यामध्ये चिंच गुळाची चटणी आणि लसूणची लाल चटणी थोडीशी घातलेली आहे. आवडीनुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यामध्ये मसाला छान असा भरून घ्यायचा आहे आणि थोडंसं अजून त्यामध्ये कांदा, डाळिंब आणि शेंगदाणे वगैरे असं टाकून मस्त तिघी चारी बाजूंनी त्याला आपल्याला जे नायलॉनी शेव आहे त्यामध्ये मस्त सजवून घ्यायचं आहे. इथं पॅनमध्ये बटर घालायचं आहे खूप सारं आणि त्यामध्ये आपली ही जी दाबेली आहे ती दोघी साईडने छान परतून घ्यायची आहे. तयार आहे आपली गरमागरम दाबेली. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका.